सोलापूर शहर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा, अन्यथा पालकमंत्र्यांना गुटख्याची माळ आणि मटक्याची चिठ्ठी असलेले बुके देऊन स्वागत करणार असल्याचा इशारा संघर्ष सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदनातून देण्यात आला आहे। सोलापूर शहरात सुरू असलेले अवैध धंदे हे अनेक शाळा कॉलेजच्या जवळ आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होत आहेत। मटका, दारू, गुटखा, जुगार, डान्स बार, अवैध गॅस, शिंदी असे सर्व प्रकारचे अवैध धंदे सोलापुरात जोरदार सुरू आहेत। ते त्वरित बंद करावेत यासाठी अनेकदा जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले, परंतु प्रशासनाकडून काहीच कारवाई होताना दिसत नाही। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेतला तेव्हा काहीतरी बदल सोलापूरकरांना अपेक्षित होता, परंतु अवैध धंदे जोमानेच सुरू असल्याने पोलीस आयुक्त राजकुमार यांचा शहरातील अवैध धंद्यांवर कोणताच परिणाम दिसून आलेला नाही। पोलीस आयुक्तालयातील काही वसूलदार हे अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना मोठ्या रकमेचा मलिदा देतात, त्यातून अवैध धंदे सुरू असल्याने सामाजिक शांतता बिघडत आहे। त्यामुळे हे अवैध धंदे बंद करून शहरातील कायदा सुव्यवस्था कायम ठेवावी असे निवेदन संघर्ष सेनेचे शेखर बंगाळे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांना दिले। येत्या 8 दिवसात अवैध धंदे बंद झाले नाहीत तर पालकमंत्र्यांना मटका चिठ्ठी असलेले बुके देऊन आणि गुटख्याची माळ घालून स्वागत करणार असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।